नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, परिचारिका हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक अशी स्त्री उभी राहते जी 24 तास रुग्णांची सेवा करते, त्यांचं मनोबल वाढवते, त्यांना धीर देते आणि त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनते. कारण सगळ्यात आधी डायरेक्ट संबंध त्या रुग्णाचा त्या परिचारिकेशी येत असतो. आणि म्हणूनच 12 मे रोजी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस आपण आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा करत असतो. एक असा दिवस जो परिचारिकांच्या, नर्सेसच्या कार्याला गौरव करण्याचा, त्यांना मान देण्याचा, त्यांच्या कार्याला सलाम करण्याचा असा हा दिवस. आणि म्हणूनच आपल्या सर्व परिचारिकांना या आंतरराष्ट्रीय नर्सेस दिनाच्या खरंच खूप खूप शुभेच्छा. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे जागतिक परिचारिका दिवस 2025. या निमित्ताने आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे. आणि आजच्या विशेष कार्यक्रमाच्या दिवशी आपण नेहमीच आपल्या इथे तज्ञ व्यक्तींना आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत श्रीमती अर्चना मिलिंद नवरे बढे. नमस्कार मॅम. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद मॅम. श्रीमती अर्चना मिलिंद नवरे बढे ह्या अधीक्षिका शुश्रूषा सेवा महाराष्ट्र राज्यामधून आहेत. सरकारी रुग्णालयांच्या इतिहासातील सर्वात तरुण MPSCने निवड झालेल्या त्या अधीक्षिका म्हणून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. संत गाडगेबाबा महाराज आरोग्य रक्षक पुरस्कार, बेस्ट नर्सिंग हेड ऑफ द इयर पुरस्कार, तसंच करुणाशील राज्यस्तरीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. या क्षेत्रामध्ये त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. आज आपण त्यांच्याकडूनच एक नर्सेस किंवा एक परिचारिका म्हणून काय काय आव्हानं असतात किंवा काय काय संधी आहेत या क्षेत्रामध्ये, या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे आणि आपल्याबरोबर आहेत श्रीमती अर्चना मिलिंद नवरे बढे. मॅम, कार्यक्रमात खरं तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषयच असा आहे की जेव्हा आपण एखादी स्त्री किंवा परिचारिका म्हणतो तेव्हा खरं तर असं होतं की वेळेचं बंधन नसतं. 24 तास एका रुग्णाची तिला सेवा करावी लागते. त्यांचं मनोधैर्य वाढवणं, त्यांना बळ देणं आणि अनेक संकट असतात किंवा अनेक गोष्टी असतात, त्यांच्या आव्हानांनाही सामोरं जावं लागतं आणि असं करत करत आपलं काम आवडीने करावं लागतं. खूप गोष्टी त्या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणारच आहोत. पण आज हा डे आपण साजरा करतो किंवा हा दिवस आपण साजरा करतो त्याविषयी अधिक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मॅडम, फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस ॲक्च्युली आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं, परिचारिका खूप साऱ्या होत्या, पण फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने नर्सिंगचा अभ्यास केला आणि त्यांनी ते रिसर्चद्वारे समाजापुढे आणले की हे असं आहे, ही जर गोष्ट अशी केली तर ह्याच्यामध्ये किती बदल घडून येतोय. आणि म्हणूनच त्यांना आद्य देवता म्हणून गणण्यात आलेलं आहे. आणि फ्लॉरेन्स नाइटिंगेलचं ह्या झाल्या तर ह्या खूप श्रीमंत घरातल्या होत्या. आता आपल्याला ती सगळी माहिती याच्यामध्ये मिळेल, पण त्यांचं समाजकार्यामध्ये सुद्धा तेवढंच महत्त्व होतं. आता तो गुण नर्सेसनी घ्यावा किंवा नर्सेसनी तशाच प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपली नर्सिंग केअर करावी, त्यासाठी त्यांनी नर्सेसला, आपल्या सगळ्या नर्सेसला त्याच्या मोटिवेशन मिळावं किंवा त्यांनी तसं कार्य करावं, कसं खंबीर राहावं. रात्र असू द्या, दिवस असू द्या, आपण आपलं जे कार्य आपल्यावर सोपवलेलं आहे किंवा जी आपली कामाची जबाबदारी आहे ती कशी पार पाडावी, तर हे फ्लॉरेन्स नाइटिंगेलकडनं त्यांनी आपला आदर्श म्हणून त्यांच्याकडे बघावं आणि तशा प्रकारे कार्य करावं. आणि समाजामध्ये खरंच जे रुग्ण असतात किंवा समाजामध्ये ज्या लोकांना नर्सिंगबाबत नॉलेज नाही आहे किंवा आरोग्याबाबत किती आपण त्यांना उपदेश देणं गरजेचे असते, हे फ्लॉरेन्स नाइटिंगेलनी नर्सेसला शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितलेलं आहे. ती आपण उत्तम रीतीने नर्स म्हणून कार्य करत असताना ते करावं, त्यासाठी हा इंटरनॅशनल नर्सेस डे साजरा केला जातो. मेंटली, फिजिकली, इकॉनॉमिकली त्या सगळ्या स्ट्रॉंग व्हाव्या आणि समाजाला नर्सिंगबाबत कळावं, आणि म्हणूनच त्यांचा दिवस हा साजरा केला जातो. आणि मग अशा साजरा केलेल्या दिवसामध्ये त्यांना सगळ्या समाजाला कळावं की आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन काय आहे किंवा परिचारिका कशाला म्हटलं जातं, हा समाजापर्यंत संदेश पोचावं. त्यासाठी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस हा नर्सेस उत्तम रीतीने किंवा खूप जोशमध्ये साजरा करतात सगळीकडे. जेव्हा की आता हा उन्हाळ्याचे दिवस असतात तरीसुद्धा सगळ्या नटून थटून किंवा ब्लड डोनेशनद्वारे आरोग्य शिक्षण लोकांपर्यंत देण्यापर्यंत,
पथनाट्याद्वारे लोकांना आरोग्य शिक्षणाची जनजागृती करण्यामध्ये नर्सेस पुढाकार घेतात आणि अशा रीतीने नर्सेस हा दिवस साजरा करतात. नक्कीच. म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की नुसतं साजरा करत नाही, पण त्याच्या मागे सुद्धा ही सामाजिक जनजागृती बांधिलकी, करण्याचं त्या काम करत जनजागृती असतात. करण्याचं काम त्या करतात. म्हणजे आपलं जे रुग्णांना सांभाळण्याचं काम आहे ते तर सांभाळूनच, Exactly. जसं आता तुम्ही खूप छान सांगितलं की ब्लड डोनेशन करणं, पथनाट्य, वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये जागृती. इवन कॅम्प सुद्धा केले जातात की आता सध्या कर्करोग रुग्णांबाबत, ब्लड कॅन्सर, CA सर्व्हिक्स याचे सुद्धा नर्सेस कॅम्प घेतात, जेणेकरून इवन त्या स्वतःसुद्धा त्या कॅम्पमध्ये मग सहभागी होतात. कारण बरेच वेळा त्यांना ड्युटीच्या त्या शिफ्ट वाईज ड्युटीमधून त्यांना तो वेळ मिळत नाही, मग त्यांना स्वतःला वेळ देता येत नाही, किंवा आपल्या इथले वर्ग 4चे कर्मचारी असतात त्यांना वेळ देता येत नाही. मग अशावेळी त्या हे जे असे प्रोग्राम्स असतात किंवा 12 मे हा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस आहे, त्या अशा प्रकारे साजरा करतात की जेणेकरून स्वतःच्या तब्येतीकडे आणि समाजाच्या हितासाठी सुद्धा दोन्ही आणि त्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस साजरा करतात. खरं. आणि आता जेव्हा बोलण्याच्या ओघामध्ये तुम्ही खूप छान अशी माहिती दिली की त्या मेंटली आणि फिजिकली दोन्ही बाजूनी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, आणि कामाच्या व्यापामध्ये किंवा त्यांच्या ज्या कामाच्या वेळा आहेत त्या ठरलेल्या नसतात, त्यातून स्वतःकडे लक्ष देणं सुद्धा हे तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? त्याविषयी काय सांगाल? खरं तर ॲक्च्युली मेंटली, फिजिकली आणि मी म्हणेल की इकॉनॉमिकली सुद्धा नर्स ही स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो की आत्ताची जी ही आता थीमच यावर्षीची तशी आहे की अवर नर्सेस अवर फ्युचर, केअरिंग फॉर नर्सेस, स्ट्रेंथनिंग इकॉनॉमिक्स. कालच आपल्याकडे मदर डे साजरा झालेला आहे. आपण आपल्या आईला कसं स्ट्रॉंग बनवतो, आणि जेव्हा आपली आई स्ट्रॉंग झाली म्हणजेच आपलं घर स्ट्रॉंग होते. त्याच उद्देशाने ही खरं पाहिलं तर, सोप्या भाषेत सांगायचं तर, ही थीम त्या उद्देशाने आहे. नर्स ही एक आई आहे. सगळीकडे कदाचित देव बघू शकत नाही, आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही नर्स जन्माला घातली, त्यांनी दाई जन्माला घातली की तिने त्या रुग्णाकडे किंवा ज्या लोकांकडे घरच्या लोकांना सुद्धा द्यायला वेळ मिळत नाही, वेळेवर त्यांना मेडिसिन दिलं जात नाही, आणि नर्सनी ते कार्य करायचं. तिला स्ट्रेंथनिंग करण्याचं काम हे फक्त ती ज्या संस्थेत काम करते त्या संस्थेचं नाही, किंवा ती ज्या देशात काम करते त्याचंच नाही, तर तिच्या फॅमिलीचं सुद्धा तेवढंच पाठबळ असणं गरजेचं आहे. कारण ती जर फिजिकली स्ट्रॉंग असली तर, मेंटली स्ट्रॉंग असली, फिजिकली स्ट्रॉंग असली तर ती नक्कीच रुग्णाला उत्तम रीतीने सेवा देऊ शकते. कारण तिला फक्त पेशंटच्या फिजिकल हेल्थकडे नाही बघायचं आहे, तिला पेशंटच्या मेंटल हेल्थकडे सुद्धा बघायचं आहे. कारण जेव्हा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये व्हॉट्सअपचं युग आलेलं आहे, सगळेजण आपल्या व्हॉट्सअपवर असतात. बरेच वेळा घरातली जी म्हातारी मंडळी असते त्यांना ओपन व्हायसाठी कुठे जागा नसते, आणि त्यांना सगळ्यांनाच मोबाईल हाताळता येते असं नाही आहे. त्यावेळी बरेच वेळा रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना सिस्टर लोकांसोबत खूप चांगल्या रीतीने त्या संवाद साधतात. त्या इवन घरच्या गोष्टी सांगतात, बायकोची गोष्ट सांगतात, इवन सुनेची गोष्ट सांगतात, मुलाबाबत सांगतात, आणि ते मन मोकळं करत असतात. तेव्हा त्यांना हे माहिती असते की हीच एक व्यक्ती अशी आहे की जिच्याजवळ मी मन मोकळं करू शकतो, ही कोणाला सांगणार नाही आहे. आणि म्हणूनच सगळ्या नर्सेस आमच्या कॉन्फिडेन्शियलिटी ही ती मेंटेन करत असतात, आणि ती आत्ताच्या काळामध्ये फार गरजेचं आहे की कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करणं. आणि म्हणूनच जर तुम्ही ती जी व्यक्ती आहे नर्स, हिला जर तुम्ही इकॉनॉमिकली स्ट्रॉंग केलं तर मला असं वाटतं की इवन बरेच वेळा डॉक्टर लोक मेडिसिन लिहून देतात, एखादा अँटीबायोटिक सुरू केलं आहे, डॉक्टर प्रत्येक वेळी तो दिवस नाही बघत बसणार आहे. नर्सेस म्हणून माझं नर्स म्हणून माझं काम आहे की सर हे 7 दिवस झालेले आहे, 14 दिवस झालेले आहे, ते कंटिन्यू सुरू. म्हणजेच अँटीबायोटिक कसं किती दिवस द्यायचं, किती दिवस त्या पेशंटने घेतलं पाहिजे, ती जर आपण त्या नर्सेसनी जर बघितलं तर नक्कीच त्या पेशंटला तितक्या ठराविक दिवसामध्येच त्या अँटीबायोटिक जाईल. इन्फेक्शन कंट्रोल जर तिने व्यवस्थित केलं असेल तर त्या पेशंटला दुसरं इन्फेक्शन होणार नाही. आणि म्हणूनच ती स्ट्रेंथन करणार आहे इकॉनॉमिक्स. म्हणूनच आता सगळ्यांनी आपली नर्स किती स्ट्रॉंग करता येईल, फिजिकल, मेंटल, इकॉनॉमिकल, स्पिरिच्युअल सगळ्याच बाबतीमध्ये. आणि खरं तर आत्ता जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक नर्स ही आई असते. म्हणजे फ्लोरेन्स नायटिंगेल यांना नर्सेसची आई म्हटलं जातं, आणि काल आपण मातृदिन साजरा केला. आणि आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं की रुग्णांची काळजी घेता कारण रुग्णासाठी ती एक नर्स असते, पण एका नर्ससाठी किंवा परिचारिकेसाठी संपूर्ण हॉस्पिटलमधील रुग्ण हे त्यांचं कुटुंब असतं. एक्झॅक्टली असं. त्याच्यामुळे जसं आई एक आई अख्ख्या कुटुंबाची काळजी घेते, तशी एक नर्स त्या सगळ्या रुग्णांची काळजी घेत असते. म्हणजे एक रुग्ण फक्त एका नर्सला सांगत असेल, पण त्या एका नर्सजवळ अख्ख्या रुग्णालयातले रुग्ण असतील. एक्झॅक्ट नाही
म्हणजे जसे वॉर्ड डिव्हाइड केलेले असतात, ह्या वॉर्डच्या त्या इन्चार्ज, त्या वॉर्डच्या त्या. इव्हन जेव्हा वॉर्डमध्ये मॉर्निंग इव्हिनिंग नाईटला ज्या इन्चार्जेस असतात किंवा स्टाफ असतात, जेव्हा सकाळी पेशंट जागं करतात नर्सेस की असं असं आहे, जा वॉश आंघोळ करा, किंवा आंघोळ जर करून द्यायची असेल, टूथब्रश हे करायचं असेल तर ते सगळं करून देतात. तेव्हा त्या नर्सेसला जेव्हा इन्चार्ज म्हणून जेव्हा सकाळी मॉर्निंगला येतात, त्या इन्चार्जनी साधं गुड मॉर्निंग पेशंटला असं म्हटलं तरी त्या पेशंटला खूप छान वाटतंय. आणि त्याला असं वाटलं की चला हे हेड ऑफ द फॅमिली आहेत आणि यांनी मला येऊन गुड मॉर्निंग केलंय. आणि त्या साध्या एका गोष्टीने सुद्धा पेशंट फार आनंदी होतो. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या नर्सेस म्हणून आम्ही त्या पाळत असतोय, आणि म्हणूनच लवकरात लवकर रुग्ण बरा होऊन घरी जाण्यासाठी मदत होत असते. वा, नक्कीच. खरं तर हीच अपेक्षा असते की जो कोणी रुग्ण आहे त्याने लवकरात लवकर बरं व्हावं अशा पद्धतीने. जसं फ्लोरेन्स नायटिंगेल यांना आपण जननी म्हणतो, आई म्हणतो, त्यांचं तर खरं तर खूप मोठं योगदान आहे, ते सगळ्यांना माहीतच आहे. पण अजूनही अशा त्यांच्या काही आठवणी आहेत का की ज्या तुम्हाला ते सांगाव्याशा वाटतात? त्या बेस्ट स्टॅटिस्टिशियन होत्या पण त्या बेस्ट स्टॅटिस्टिशियन असल्यामुळे त्यांनी ते डॉक्युमेंटेशन ठेवलंय की रुग्णामध्ये इव्हन त्या युद्धाच्या वेळी सुद्धा त्यांनी बघितलं की किती रुग्ण घाण होते, आणि मग त्यामुळे त्या इन्फेक्शनचा रेट वाढला होता, पेशंट त्याच्यामुळे मरायचे. म्हणजे एखादं ऑपरेशन किंवा एखादा रोग झाला त्यांनी नाही, तर बाकीचं जे इन्फेक्शन होतं त्यामुळे रुग्ण एक्सपायर्ड होत होते. आणि मग त्यांनी त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन केलं, त्या पेशंटला क्लीन केलं, त्या रुग्णांना क्लीन केल्यानंतर त्यांना उत्तम शुश्रूषा दिली, आणि त्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. आणि म्हणूनच जर उत्तम शुश्रूषा मिळाली एखाद्या पेशंटला तर तो लवकर बरा व्हायला आणि त्याचं बिलसुद्धा न वाढायला. सगळ्यात महत्त्वाचं आजकाल बिल वगैरे जे वाढतंय त्या पेशंटचं बिलही नको वाढायला. त्यासाठी नर्स खरं म्हणजे खूप हातभार लावत असते त्याला बाबी. आपल्या महाराष्ट्रात मॅडम कसं आहे, नर्सेसची संख्या किती रजिस्टर आहे किंवा कसं काम अपेक्षित आहे? ॲक्च्युली आता जवळजवळ मॅडम 3.5 लाख नर्सेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि नर्सेसचं काम बघितलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाची त्यांची शुश्रूषा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं नर्सेसचं काम आहे. त्या शुश्रूषाबरोबरच रुग्णाला मेंटली स्ट्रॉंग कसं करता येईल पेशंटला, त्यांनी मेंटली काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. त्यांनी नंतर पेशंटला एक जो आजार आहे त्याचे जे वॉर्डमध्ये तेव्हा त्यांचे रेफरन्सेस असतात, ते रेफरन्स कुठून कुठे पेशंटला पाठवायचं आहे. पेशंटला शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना त्यांनी पेशंटला सांगणं अपेक्षित आहे की जेणेकरून पेशंटला कुठून इकॉनॉमिकली त्यांना पेशंटला हातभार लागेल हेही नर्सेसला माहीत असणं गरजेचं आहे. मग त्या जननी सुरक्षा योजना असू द्या, प्रधानमंत्री योजना असू द्या, किंवा महात्मा फुले ज्योतिबा ती योजना असू द्या, अशा ज्या योजना आहेत ह्या नर्सेसला माहिती असणं गरजेचं आहे. नर्सेसनी पेशंटला हेल्थ एज्युकेशन देणं गरजेचं आहे. एक साधी गोष्ट असते, टीबीचा जो पेशंट असते त्याला रिफॅम्पिसिन नावाची जर एखादी मेडिसिन असेल सुरू, तर त्या पेशंटला युरिन रेड कलरची होते. आणि बरेच वेळा हे जर डॉक्टरनी किंवा नर्सेसनी सांगितलं नाही तर पेशंट म्हणतो मला युरिनमधून रक्त जाते, आणि मग तो पेशंट ती गोळी घेणार नाही. अशावेळी नर्स म्हणून आपलं काम असतं की त्या पेशंटला ते सांगणं अपेक्षित आहे की ह्या गोळीने तुम्हाला लाल कलरची लघवी होईल. आणि मग ही एक साधी गोष्ट असते जो पेशंट डिफॉल्टर होणार नाही. आणि डिफॉल्टर हे जर प्रमाण कमी करायचं असेल तर नर्सेसनी हेल्थ एज्युकेशन देणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या नर्सेसनी, एखादा डायबिटीजचा पेशंट असेल त्या पेशंटला सगळ्यात महत्त्वाचं हे सांगणं आहे की जसं तुम्ही चेहऱ्याची काळजी घेतात, जसं चेहऱ्याला तुम्ही फेशियल करतात, तसं पायाची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण पायाची काळजी न घेतल्यामुळे डायबिटीज पेशंट खूप साऱ्या पेशंटला सेल्युलायटिस वगैरे होतो, आणि त्या पेशंटचा जास्तीत जास्त खर्च त्या पायावर जातोय. आणि याचाच अर्थ इकॉनॉमिकली जास्त पेशंट लॉसमध्ये जातोय. साधी गोष्ट असते, पेशंटला पायाची कशी काळजी घ्या हे नर्सेसनी सांगणं अपेक्षित आहे. जर नर्सेसनी ती गोष्ट सांगितली तर मला असं वाटतं खूप साऱ्या डायबिटीजच्या पेशंटला सुद्धा त्याचा पैसा वाचेल आणि त्या पेशंटची तब्येतसुद्धा तेवढीच चांगली राहील. नक्कीच. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की केवळ एका पातळीवर नाही तर अनेक पातळ्यांवर आपल्या परिचारिका, आपल्या नर्सेस लढत असतात, काम करत असतात. हे क्षेत्र कसं आहे, अजून काय काय आव्हान आहे ते सगळं आपल्याला जाणून घ्यायचं. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आंतरराष्ट्रीय जागतिक परिचारिका दिनानिमित्त आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे आणि आपल्याबरोबर आहे श्रीमती अर्चना मिलिंद नवरेबढे. मॅडम, आपली ही चर्चा आपल्याला अशी चालू ठेवायची, अनेक गोष्टी जाणून घ्यायच्यात, पण आधी आपण एक फोन घेऊया. आदित्य आपल्याशी बोलतात बदलापूरवरून. नमस्कार, बोला. हा, मला असं विचारायचं होतं
हं. की परिचारिकेचं काम रिस्की असतं, तर त्यांच्या इन्शुरन्स बद्दल काही तरतूद करून ठेवली आहे, ठेवता येऊ शकते का, असं विचारायचं. नक्कीच, नक्कीच. धन्यवाद. खरं तर त्यांचा जो प्रश्न आहे की कारण तुम्ही जसं आता मगाशी सांगितलं की अनेक पातळ्यांवर ती लढत असते. म्हणजे रुग्ण कुठलाही असो, त्याचा आजार कुठलाही असो, पण तरीही त्याच्यावर शुश्रूषा त्यांना हां, करायचीच असते. त्यांची सेवा त्यांना करायचीच असते. मग त्यांच्यासाठी काही असं त्यांची काळजी, इन्शुरन्स वगैरे असं काही असतं का? किंवा काही आहे का? ॲक्च्युली मी एक यावरून साधं उदाहरण दिलं मॅडम. मी जेव्हा बॉम्बे हॉस्पिटलला गेले, बॉम्बे हॉस्पिटलला एक स्टुडंट होती माझी तिथे. मी तिला विचारलं, का तुम्ही बॉम्बे हॉस्पिटलला आहे, गव्हर्नमेंटच्या वगैरे जागा निघतात तिथे का नाही हे करत? तिने मला एकदम साध्या भाषेत सांगितलं, मॅडम तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटला रिइम्बर्समेंट करावं लागते, पण बॉम्बे हॉस्पिटलला आम्हाला सगळे डॉक्टर फ्री आहेत आणि सगळे मल्टीस्पेशालिटी जे डॉक्टर्स आहेत ते तिथे आम्हाला फ्री आहेत. त्यामुळे आम्हाला बॉम्बे हॉस्पिटलला सगळे ट्रीटमेंटच फ्री आहे. त्यामुळे मी म्हणजे ॲज अ नर्स म्हणून तिने त्या गोष्टीला प्राधान्य दिलं की माझे आई वडील किंवा माझे सासू सासरे किंवा माझी फॅमिलीला जर सगळं फ्री मिळते तर मी अशा रुग्णालयातच काम करेल की जिथे मला फ्री मिळते. शासनामध्ये तर आहेच, शासनामध्ये ज्या रिइम्बर्समेंट आहे किंवा पॉलिसीचे जे पैसे आहेत ते कटिंग होतच असतं किंवा मग आपण आपल्या स्वतःच्या पॉलिसीज काढू शकतो. हे तशी तरतूद करण्यात येते. मॅडम, खरं तर तुम्ही अनेक गोष्टी सांगत आहात की कशा पद्धतीने अनेक पातळ्यांवर नर्स काम करत असते किंवा कोणते गुण अपेक्षित आहेत वगैरे. पण तुमच्या एवढ्या वर्षांच्या अनुभवामध्ये आम्हाला खरंच काही अनुभव जाणून घ्यायला नक्कीच आवडतील की असं काही होतं का कधी, की असा एखादा अनुभव आहे की जो लक्षात राहिला आहे किंवा त्याने काहीतरी टर्निंग पॉईंट मिळाला आहे? ॲक्च्युली मॅडम खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या मला नर्स म्हणून एक सांगायला आवडेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून पण सांगायला आवडेल. एकदा मी मेट्रन झाल्यानंतर मी ज्या रुग्णालयामध्ये मेट्रन होते त्या रुग्णालयामध्ये खूप दिवसानंतर मला एक रुग्ण मिळाला. मी त्याला ओळखलं नाही, पण तो मला म्हणतो, नमस्कार सिस्टर. तर मी त्याला विचारलं, काय झालं आहे तुम्हाला? तर तो म्हणतो, नाही मला तुम्हाला पाय दाखवायचे. मला लिंक लागत नव्हती, हा मला पाय का दाखवतोय? तेव्हा तो मला सांगतोय की तुम्ही जेव्हा त्या वॉर्डमध्ये होत्या ना, TB वॉर्डमध्ये, तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की पायाची कशी काळजी घ्यायची आहे आणि म्हणून आत्तापर्यंत माझे पाय चांगले आहेत. नाहीतर म्हणे माझ्या मित्राला डायबिटीज झाल्यामुळे पूर्ण पायाला इचिंग झालं आहे, त्याला जखमा झाल्या आहेत आणि त्यामुळे माझे पाय आत्ता चांगले. अजून एक ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून मला एक अनुभव सांगायला आवडेल. एका रुग्णालयामध्ये आता कोरोनाच्या वेळी खूप सारे पेशंट म्हणजे कोणी एक्सपायर झाले किंवा कोणी व्यवस्थित राहिलं, कोणी डिस्चार्ज गेले, पण पेशंट सिरियस होऊन एक्सपायर झाला आहे आणि नातेवाईकांचं म्हणणं होतं की सगळे नातेवाईक आले, त्यांचे खूप सारे झुंड आली. आमच्या एका नर्सनी खूप चांगल्या प्रकारे तिचं सेन्स ऑफ ह्युमर वापरले आणि तिने सांगितले की बापरे क्या हो गया? तर तो पेशंट बोला, हाँ हमारे पेशंट को देखा नहीं, ऐसा नहीं वैसा नहीं. ती बोली, एक मिनिट. तिने लगेच त्यांच्या डोक्याला हात लावला आणि बोले, आपको तो बुखार लग रहा है. आणि नातेवाईक शांत झाले, त्या पेशंटपासून थोडेसे लांब गेलेत आणि मग तिने लगेच पल्स वगैरे घेतली आणि बोलले की नहीं इनको तो कैजुअल्टी में लेकर जाना पड़ेगा, इनको टेम्परेचर भी है और BP भी शायद बढ़ रहा है. लगेच एका मामाला आवाज दिला, त्या मामाला सांगितलं यांना स्ट्रेचरवर घेऊन जा. ते कॅज्युअल्टीमध्ये गेले. हिने कॅज्युअल्टीच्या डॉक्टरांना फोन करून सांगितलं त्याला झालं काही नाही, इकडे गोंधळ नको व्हायला, म्हणून मी पेशंटला पाठवलेलं आहे, तुम्ही जरा BP घ्या, चेक करा. म्हणजेच तिथला जो गोंधळ होता तो तिला प्रसंगावधान कसं वापरायचं ते तिने वापरले. तो पेशंट कॅज्युअल्टीमध्ये गेला, त्याला काही वेळपर्यंत तिथे त्या लोकांनी ठेवलंय. त्यांच्या नातेवाईकाला पण असं वाटलं की जो गेलाय तो तर पेशंट गेलाय, पण आता हा जो आहे ह्याला तरी बघणं गरजेचं आहे. आणि असं प्रसंगावधून सुद्धा वापरून नर्सेस उत्तम रीतीने ते आपली बॅलन्स करतात की आपलं रुग्णसेवा सोबतच कसं समाजामध्ये वापरायचं किंवा कसं समाजाच्या लोकांना हँडल करायचं, सायकोलॉजी समोरच्याची कशी ओळखायची. आणि साधं बघून सुद्धा बरेच वेळा पेशंटच्या डोळ्यात बघितल्यानंतर सुद्धा कळते की पेशंटला फिवर असू शकतो. म्हणजे अनेक पातळ्यांवर काम करतात. मॅडम, आपण बोलूया, अधिक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार, बोला रवींद्रजी. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की ताईंच्या एकूणच परिचारिका सेवेच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये त्यांना कामाचं समाधान कसं मिळालं की ज्यायोगे त्यांना समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली आहे. दुसरा प्रश्न असा की अनेक रुग्ण येतात जातात, पण असा एखादा अविस्मरणीय प्रसंग असतो की रुग्णाने दिलेली शाबासकी ती आशीर्वाद रूप आपल्याला असते.
तर या 2 गोष्टींबद्दल सांगावं. नक्कीच नक्कीच. खूप खूप धन्यवाद. खरं तर मॅडम मला या प्रश्नाकडे थोड्या वेगळ्या अनुषंगाने तुम्हाला विचारायचं आहे. कारण तसं मगाशी तुम्ही सांगितलं की मॅट्रन किंवा सगळा आता पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशनचा कारभारही तुम्ही बघत आहात. पण जेव्हा सुरुवात केली असेल तेव्हा एक परिचारिका किंवा नर्स म्हणून तुम्ही सुरुवात नक्कीच केली असणार. आणि जसं आपण सुरुवातीला बघितलं की एक अनेक पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित केलेले आहेत. म्हणजे काही पुरस्कार तर मी सांगितलेच नाही आहेत खरं तर. पण असा हा जो काही तुमचा प्रवास आहे या क्षेत्रातला, की एक नर्स ते मॅट्रन आणि पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळणं आणि अनेक पातळ्यांवर, जसं आता त्यांनीही विचारलं की एक नर्स म्हणून समाधान देणारं हे क्षेत्र आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पातळ्यांवर तुम्ही पुढे पुढे जात आहात तर समाधान तर नक्कीच मिळालेलं आहे. तुमच्या प्रवासाबद्दलही याला जोडून सांगा. मॅडम, ॲक्च्युली माझं गाव हे फक्त 4000 लोकवस्तीचं गाव आहे. मी माझ्या आईला त्याचं सगळं श्रेय देईल, कारण माझ्या आईने आम्ही बहिणी असताना सुद्धा आम्हाला तेव्हाच्या काळामध्ये शिकवलं आहे. आणि तिला असं जाणवलं, इवन जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत त्यांनी माझ्या आईला सांगितलं की तुमची ही मुलगी जरा चुणचुणीत हुशार आहे. आणि माझ्या आईने तहसीलच्या ठिकाणी मग आम्हाला शिकायला टाकले. तहसीलच्या ठिकाणी टाकल्यानंतर तिथल्या तहसीलच्या ठिकाणचे जे टीचर्स होते त्यांनीसुद्धा कौतुक केले माझ्या आईकडे माझं. आणि त्यामुळे तिला असं वाटलं की आपण हिला डॉक्टर बनवावं. मग डॉक्टर बनली नाही म्हणून मग माझ्या आईने मला नर्स बनवलं आहे. आणि माझी आई बेसिकली नर्स आहे. त्यामुळे तिचे जे बाळकडू आहे मी लहानपणापासून बघत होते की एखाद्या रुग्णाला आपण एखाद्या रुग्णाची एखादी गोष्ट जर केली आणि त्याचं जे समाधान आहे, फॉर एक्झाम्पल जसं आपण डिलिव्हरी केल्यानंतर बरेच वेळा असे पेशंट्स माझ्या आईकडे यायचे की डॉक्टर रिजेक्ट करायचे. ते सांगायचे की तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागणार आहे. आणि तेव्हा ते रुग्ण माझी आई आमच्या इथे होम डिलिव्हरी करत होती किंवा मग तिथल्या PSCमध्ये जाऊन डिलिव्हरी करत होती की नाही ह्याचं मी हँडल व्यवस्थित करेन. आणि ते तिचं जे समाधान मी बघितलेलं आहे ते मी लहानपणापासून बघितलेलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये किंवा आपण आपल्या नर्सेसला जर आपण वेगळ्या पद्धतीने आपण जर शिक्षण घेतले आणि जास्त लोकांना आपला जर त्याचा फायदा झाला तर निश्चितच मला असं वाटतं की नर्सिंग क्षेत्र उंचावण्यामध्ये मी हातभार लावू शकेल. आणि म्हणूनच त्यानंतर मी जेव्हा मला मुंबईला जॉब मिळाला आहे, माझं ट्रेनिंग GMC नागपूरला झालेलं आहे. त्यानंतर मी मुंबईला जॉबला आले. मुंबईला जॉबला आल्यानंतर साईड बाय साईड मी PBBSc केले. पोस्ट बेसिक BSc नर्सिंग आहे. हा 2 वर्षाचा कोर्स आहे, म्हणजे तो आमचा डिग्री कोर्स आहे. तो डिग्री कोर्स झाल्यानंतर मी MPSC दिली. MPSC दिल्यानंतर मी मेट्रन म्हणून जॉईन झाले. जवळजवळ 17 वर्ष मेट्रन म्हणून मी काम केलं आहे. आणि त्यानंतर आता पूर्ण महाराष्ट्राचा नर्सिंगचा कार्यभार माझ्याकडे आलेला आहे. तर मी सगळ्यांना हेच सांगेल की तुम्ही शिकत राहा. आणि जेव्हा मग तुम्ही कुठल्या क्षेत्रात आहात ते महत्त्वाचं नाही आहे. तर नर्सिंगमध्ये पण तुम्हाला जर तुम्ही सतत कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन घेत राहिले, त्यानंतर तुम्ही वर्कशॉपला गेल्यानंतर एक मोटिवेशन मिळते. बरेच वेळा आपण असं म्हणतात किंवा इवन आत्ताही मला कोणी भेटलं ते सांगतात, त्यांना असं वाटतं मी बेसिकली मुंबईचीच आहे आणि ते सांगतात मॅडम आम्ही खूप गावातून आलेलं आहे. मी त्यांना हेच सांगते की मीच गावची आहे. आणि हा प्रवास मला हे करत असताना खूप अडथळे आलेत, पण फॅमिली सपोर्ट होता. प्लस माझी जिद्द होती की माझ्या आईला मला डॉक्टर करायचं होतं. मग मी विचार करते आहे की माझ्यासमोर डॉक्टरेट लागावं. आणि म्हणून मी आत्तासुद्धा PhD स्कॉलर म्हणून आहे. मी आत्ताही PhD करते आहे. आता ती शेवटच्या टप्प्यात आहे आणि कदाचित 6 महिन्यामध्ये पुढच्या मला ती PhD मिळून जाईल. आणि त्यामुळे हे सगळं जेव्हा करत असतोय आपण, तेव्हा आपल्याला पर्सनल आणि प्रोफेशनल आणि पर्सनल हे लाईफ दोन्ही बॅलन्स करता आलं पाहिजे. आणि मेंटली स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. सेल्फ मोटिवेटेड असणं गरजेचं आहे. सेल्फ मोटिवेटेड जेव्हा आपण असू तेव्हा आपण जे काय करणार ते मन लावून करा. मग ती रुग्णाची सेवा असू द्या, एज्युकेशन असू द्या, दुसऱ्याला गायडन्स करणं असू द्या, किंवा आपण स्वतः जे काय करतो आहे ते एखादी गोष्ट आपण मन लावून केली ना तर मला असं वाटतं निश्चितच ते आपण त्या क्षेत्रामध्ये आपण प्रगती करू शकतो, उन्नती करू शकतो. नक्कीच. आणि जेव्हा मी अनेक पुरस्कारांचा जेव्हा उल्लेख केला त्याच वेळेला कोरोना काळामध्ये सुद्धा उत्तम व्यवस्थापनासाठी तुम्हाला गौरव करण्यात आलेला आहे. कारण की तो काळ असा होता की सगळ्यांचीच परीक्षा बघणारा होता. त्याविषयी सांगा जरा. आणि तेव्हा मॅडम मी गोकुलदास तेजपाल रुग्णालय या ठिकाणी कार्यरत होते. नंतर सेंट जॉर्जला माझी ट्रान्सफर झाली. गोकुलदास तेजपाल रुग्णालयामध्ये सेंट जॉर्जमध्ये दोन्ही ठिकाणी जेव्हा मी कोरोना काळामध्ये व्यवस्थापन बघत होतं, मला फक्त नर्सेसनी काम करावं हे नव्हतं बघायचं, तर मला मेंटली त्या स्ट्रॉंग असायला हव्या, त्या फिजिकली स्ट्रॉंग असायला हव्या. कारण तेव्हाचा काळ असा होता की फिजिकली किती स्ट्रॉंग होतं त्या मेंटली त्या स्ट्रॉंग
त्या कुठेतरी मेंटली डिस्टर्ब होत होत्या. माझा असा अनुभव आहे की एक नर्सनी तर बॅग घेतली आणि ती बोलली की मी जॉबच सोडून देणार, मला करायचंच नाही आहे. मी तिला म्हटलं का? तर ती बोलले नाही मॅडम, माझे बच्चू लहान आहेत आणि मी ड्युटी करणारच नाही आहे. मग मी तिला 2 दिवस जरा घरी राहू दिले. त्यानंतर मी तिला फोन केला, बेटा तू काय करणार आहेत आता? तर नाही म्हणे मॅडम मला जॉब करायचं आहे. मग मी सायकोलॉजिकल सपोर्ट दिला तिला. त्या सायकोलॉजिकल सपोर्ट नंतर ती ड्युटीवर आली आणि मग कायम ती मला म्हणायची, मॅडम मला आहे ना तुम्ही ICUमध्ये द्या ना. कारण काय असतं, एक त्यांना एक मोटिवेशन हवं असते, त्यांचे प्रश्न समजून घेणारं कोणतरी हवं असतं. आणि त्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मला माहिती आहे की मी क्लिनिकलला नाही जाणार, पण त्या जर क्लिनिकलला जातात आहे तर त्यांना मी किती स्ट्रॉंग किंवा किती आनंदी ठेवू शकते, ह्या ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून माझं काम होतं. आणि ते निश्चितच मी व्यवस्थितपणे पार पाडले. आणि म्हणूनच नर्सेस माझ्यासोबत अगदी खरं बोलायच्या. मी त्यांना सांगायचे तुम्ही फक्त खरं बोलायचं, काय झालं आहे की तू का नाही आले, अब्सेंट का आहे? कारण शासनाने ऑलरेडी सर्क्युलर काढलं होती की रजा तुम्हाला देण्यात येणार नाही. मग जेव्हा त्यांना असं झालं की रजा आपल्याला मिळणार नाही आहे, त्या म्हणायच्या मॅडम काही नाही मी आजारी होती. मी त्यांना म्हणायची खरं सांगायचं, मग ते घरचं का हे असू दे, मिस्टरांचं असू दे, सासूचं असू दे, बाळाचं असू दे. तेव्हा मुलींनी मला सांगितलं की मॅडम आमच्या पायामध्ये गोळे येतात. ओके. हे एक साधं कारण होतं, पायात गोळे येणं, थकवासारखं होणं, चक्करसारखं, डोकं दुखणं. मग मी थोडं गुगलवर सर्च केलं की हे काय असू शकते. तेव्हा मला असं लक्षात आलं की डिहायड्रेशनची लक्षणं आहेत. कारण नर्सेसला तेव्हा स्वेटिक ते PPE किट घालून पूर्ण ते पाणी वगैरे सगळं जमा व्हायचं आणि वॉटर लॉस व्हायचं आणि त्याच्यामुळे जे डिहायड्रेशनचे लक्षण होते सेम लक्षण त्यांना दिसत होते. आणि मग माझ्या जेवढ्या कॉन्टॅक्टमधल्या नर्सेस होत्या त्यांना आणि मी ज्या रुग्णालयात काम करत होते त्या सगळ्यांना, इवन वर्ग 4च्या कर्मचाऱ्यापासून तर डॉक्टरांपर्यंत, आम्ही तेव्हा ORSचं पाणी देणं सुरू केलं आहे. आणि ते ORSचं पाणी दिल्यामुळे खरंच त्यांची अब्सेंटिझम कमी झालं आहे. कारण मी जेव्हा तो रिसर्च प्रेझेंट करत होते मला त्या मॅडमनी विचारलं होतं की मॅडम तुम्हाला कसं कळलं हो की हे यांचं असं असं? तर मी म्हटलं मॅडम अब्सेंटीचं प्रमाण वाढत होतं आणि ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर मला बघायचं होतं की अब्सेंटिझम काय आणि मोस्ट ऑफ द लोकांचे हेच कारणं होते. ते जरी क्षुल्लक वाटत असले, आता डोकं दुखणं फार साधी गोष्ट वाटत असते, पण त्या मागे काय आहे. हां, आणि ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर जेव्हा मी ते समजून घेतले तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही हे तर डिहायड्रेशनचे लक्षणं आहेत. आणि जेव्हा त्यांना ORSचं पाणी दिलं तेव्हा त्या सगळ्या स्टाफ व्यवस्थितपणे काम करू शकले. तेव्हाच्या काळात आम्ही मग रिसर्चसुद्धा केले की पेशंटचं आम्ही फीडबॅक घेतले, पेशंट डिस्चार्ज झाल्यावर फीडबॅक घेतले की नेमकं पेशंटला रुग्णसेवा कशी वाटते. तेव्हा मला असं वाटतं की जे शासकीय रुग्णालय आहे ते सगळ्यांना तेव्हाच्या काळात खरंच आवडले असणार आहेत. कारण आणि तेव्हा नर्सेसच नाही तर डॉक्टर, नर्सेस यांची किंमत कोरोना काळामध्ये सगळ्यांना कळली. कारण तेव्हा खरं तर सगळे देवच होते, तेव्हासारखे सगळ्या पेशंटच्या सगळ्याच लोकांच्या मागे उभे होते. जसं तर तुम्ही सांगितलं, आपण म्हणतो की परिचारिका, कारण काय होतं ती एक स्त्रीच आहे आणि तिला फक्त त्या रुग्णालयापुरतं किंवा त्या रुग्णांपुरतंच तेवढे 24 तासाची ड्युटी तर अवेलेबल असावंच लागतं, पण त्याचबरोबर बॅक साईडने आपल्या घराकडे सुद्धा लक्ष द्यायचं, सुद्धा तिला तेवढंच करावं लागतं. आणि मोस्ट ऑफ द नर्सेस मॅडम एकदा जेव्हा युनिफॉर्म घालतात ना त्यांना एक वेगळी शक्ती येते आणि ती शक्ती खरंच त्यांना ती कामात येते की त्या विसरून जातात की मी घरून मी कुठल्या याच्यामध्ये आलेले आहे. आणि म्हणूनच मला या थीमच्या निमित्ताने सगळ्या फॅमिलींना सुद्धा सांगायचं आहे की तुम्ही तिला फिजिकली मेंटली स्ट्रॉंग ठेवा. जेव्हा ती फिजिकली मेंटली, कारण इनडायरेक्टली फॅमिलीसुद्धा समाजसेवा करत असते, फक्त एकटी नर्सच नसते सेवा करत, तर ज्या घरामध्ये नर्स आहे त्या घराचा सुद्धा तेवढाच सहभाग असतोय त्या समाजसेवेमध्ये. आणि म्हणूनच तिला तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग ठेवा, मेंटली स्ट्रॉंग ठेवा, जेणेकरून ती उत्तम रीतीने सेवा देऊ शकेल आणि तिच्या नॉलेजचा उपयोग समाजासाठी उत्तम रीतीने करू शकेल. खरं आहे, जसं आता मॅडमने सांगितले, आपण म्हणतो की फक्त आवड आहे किंवा मी नर्सची परीक्षा दिली आहे म्हणून मी नर्स बनत नाही, तर त्याच्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. काय आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे आणि आपण त्याच्यावर मार्गदर्शन करून घेत आहोत श्रीमती अर्चना मॅडमकडून. मॅडम, खरं तर मघापासून आपण बघितलं की काय छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ही परिचारिका खरं तर किती महत्त्वाची असते. कारण जेव्हा एखादा रुग्ण येतो तेव्हा त्याचा डायरेक्टली संबंध पहिल्यांदा परिचारिकेशी येतो, डॉक्टरच्याही आधी, आणि त्याची सगळी माहिती घेणं किंवा त्यांना धीर देणं. काही वेळेला रुग्ण घाबरलेले असतात, अशा वेळेला ती एक परिचारिका असते जी ठामपणे त्याच्यामागे उभी असते. बरंच असं होतं की मला काही क्षेत्र मिळालं नाही किंवा चला
1-2 वर्षामध्ये काहीतरी नर्सिंगचा कोर्स केला तर मला कुठेतरी जॉब मिळेल, अशी पण भावना कधी कधी असते आणि मग नर्सेस बनतात. आणि कधी कधी काहींच्या ह्याच्यामध्ये असतं की नाही मला सेवा करायची आहे आणि नर्स बनतात. त्याच्यामुळे उत्तम नर्स होण्यासाठी खरं तर ते गुण अपेक्षित आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्ही बोलले की रुग्ण आल्या आल्या त्याचा संपर्क हा नर्सेससोबत येतो, म्हणजेच तिला बेस्ट कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे. ती प्रेझेंटेबल असली पाहिजे. त्या सिस्टरकडे बघून पेशंटला जरा प्रसन्न वाटलं पाहिजे. तुम्ही गोऱ्या आहात काळ्या आहात ते महत्त्वाचं नाही, पण तुम्ही नीटनेटक्या राहणं फार गरजेचं असते. कम्युनिकेशन स्किल हे गरजेचं असतं. प्लस तिला एम्पथी असणं गरजेचं आहे. तिचं कोलॅबरेशन अदर डिपार्टमेंटसोबत अगदी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. क्रिटिकल थिंकिंग असणं गरजेचं आहे. बरेच वेळा रुग्ण एखादी पेशंट सांगतो की मला 2 दिवसापासून युरिन झालेलं नाही आहे किंवा एका दिवसापासून युरिन झालेलं नाही आहे. पण हे पेशंट सांगत असताना तो डायरेक्ट सिस्टरना सांगू की नको असं बघतोय. कारण रुग्णाचं जर वय असेल 18 वर्षाचं, तो 18 वर्षाचा मुलगा होई तोपर्यंत सिस्टरना सांगायला बघत नाही. तेव्हा आपण जेव्हा रुग्णालयामध्ये काम करत असतो, पेशंट कुठल्या वयाचं आहे हे महत्त्वाचं नाही, पण मी तुझ्यापेक्षा मोठी आहे हे त्याला जाणून द्यायचं असते. म्हणजेच त्या आदराने किंवा त्या सेन्स ऑफ ह्युमरनी तुम्ही त्या रुग्णासोबत बोलणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे बोलता तेव्हा तो 18 वर्षाचा मुलगा असू द्या किंवा मग 80 वर्षाचा म्हातारा असू द्या, तो तुम्हाला त्याला काय प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला सांगत असतोय आणि ते स्किल आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ती स्किल असते तेव्हा तो प्रॉब्लेम पटकन सॉल्व्ह होतो. मी माझा अनुभव सांगेल. एकदा मी जेव्हा 22 वर्षाची नर्स असताना तेव्हा पेशंट 18 वर्षाचा होता. त्याला असं वाटायचं सांगू की नको. तो खूप वेळा फेऱ्या मारत होता. मी त्याला विचारलं काय झालं, तर नाही म्हणतो काही नाही झालं. मग मी त्याच्याजवळ गेले, त्याला सांगितलं की मी सिस्टर आहे इथे माहिती आहे का तुला. तर तो म्हणे हो. म्हटलं मग काय होते ते सांग. तर तो मला म्हणतो की मला युरिन नाही झालेली आहे. मी म्हटलं बाथरूममध्ये जा, नळ सुरू कर, थोडा वेळ उभा राहा. तर तो गेला, परत आला. तर मी म्हटलं ठीक आहे अजून तू थोडा वेळ जा, म्हणजे काय होतं ते बघूया. गेला, नळ सुरू केला आहे, थोड्या वेळाने त्याला युरिन झाली, आलाय परत माझ्याकडे. मला म्हणतो सिस्टर मला युरिन पास झाले. किंवा सपोज जर पेशंटला युरिन पास झाले नाही तर हॉट आणि कोल्ड कॉम्प्रेशन आहे हे नर्सेसने पहिला देणं गरजेचं आहे. जे नर्सिंगचं नॉलेज आहे तुम्हाला ते आधी इम्प्लिमेंट करा. डॉक्टरना इन्फॉर्म करायचंच आहे आपल्याला, पण जसं टेम्परेचर आहे म्हटल्यावर पेशंटला थंड पाण्याने अंग पुसून घ्यायला सांगा. थंड म्हणजे एकदम फ्रीजच्या पाण्याने नाही, तर टॅप वॉटरने पेशंटला अंग पुसून घ्यायला सांगा. नुसतं आपण डॉक्टरांच्या आदेशाची वाट न बघता बाकी आपल्याला जे नर्सिंगचे नॉलेज दिलेलं आहे ते इम्प्लिमेंट करा तोपर्यंत, जेणेकरून त्या पेशंटला त्या गोष्टीचा आधार मिळेल. बरेच वेळ आता छोटे छोटे बाळ आहेत आणि जेव्हा छोटे बाळं असतात तेव्हा त्या आईला लक्षात येत नाही की हे खूप थंड पाणी लावू देत नाहीत बच्चू. म्हणजे मी माझ्या मुलीचा अनुभव सांगते की माझी मुलगी लहान असताना फिवर जर होता तिला तर ती थंड पाणी एकदम लावू देणार नव्हती मला, किंवा टॅप वॉटरसुद्धा लावू द्यायची नाही. मी सरळ तिला घेऊन जायचे बाथरूममध्ये, तिला सांगायचे बेटा हे कपडे पकड, आणि मग तेव्हा तिला ते कपडे धुवायला आवडायचे. मग इनडायरेक्टली तिच्या अंगावर ते पाणी जायचं की आणि मग टेम्परेचर कमी व्हायचं. म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ट्रॅक्ट वापर की ह्या ज्या छोट्या ट्रिक असतात त्या जर नर्सेसने वापरल्या. बरेच वेळा हॉस्पिटलमध्ये पेशंट येतो किंवा घरी असतो पेशंट, तर हे तुम्ही पेशंटला सांगा त्याला पाण्यासोबत खेळू द्या ना. ती इव्हन त्याच्या हातात कपडे द्या, 2-3 जर हँकी त्यामध्ये टाकल्यात आपण, त्या रुमाल ते दूध बसते, मग इनडायरेक्टली ते पाणी तिच्या अंगावर येते. आपण मुद्दामून तिच्या अंगावर पाणी टाकलं, पण ते जर ती बेडवर असेल आणि तिच्या अंगाला पाणी लावलं तर ती ओरडणार, बाळ हात लावू देणार नाही. मग अशा ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या आपण ट्रिकने वापरू शकते. जसं इव्हन बाळाचं डाएटसुद्धा बरेच वेळा आईने रोज चपाती भाजी दिली तर बाळांना आवडणार नाही, पण ते जर तुम्ही वेगळ्या प्रकारे जर त्यांना हे केलं, आजकाल मुलांना फ्रँकी म्हटलं की आवडते, तुम्ही त्या चपातीला अजून तुमच्याकडे जे घरी केलेलं आहे ते त्याला लावा, त्याची फोल्ड करा, त्याला सांगा, त्याला एक वेगळं काहीतरी नाव द्या. माझ्या मैत्रिणीचा एक मुलगा होता, ती घरी नसताना मी त्याला ब्रेड दिले, आतमध्ये अंडं टाकले आणि बटाट्याची काप टाकली आणि त्याला सांगितलं असं खूप मोठं नाव दिलं असं. तो त्याच्या आईला आल्यावर सांगतो की मला मावशीने आहे ना हे असं असं पदार्थ बनवून दिला होता. पदार्थाचं फक्त नाव मी मोठं घेतलं होतं, त्याची आई जे करते तेच दिलं होतं. पण मुलांना ते असं वेगळ्या प्रकारे सजवून जर दिलं तर मला असं वाटतं की मुलं व्यवस्थितपणे खाऊ शकतात. नक्कीच. आणि मगाशी बोलण्याच्या ओघामध्ये तुम्ही अजून एक गोष्ट सांगितली होती की बऱ्याचदा असं होतं की आपण अशा स्किल नर्सेस प्रशिक्षण घेऊन येतात, पण अशाही काही ठिकाणं आहेत किंवा काही छोटी छोटी रुग्णालयं आहेत की ते स्किल नर्सेस नसतील, त्यावेळेला सुद्धा प्रॉब्लेम होतो. कारण शेवटी हा खेळ जीवाशी आहे. जीवाशी. त्याविषयी काय सांगाल?
मी सगळ्या डॉक्टर लोकांना ह्या सह्याद्री वाहिनीतर्फे आवाहन करेल किंवा मी नम्र विनंती करेल त्यांना की सगळ्यांनी कृपा करून प्रशिक्षित नर्सच तुमच्याकडे ठेवा, जेणेकरून मला एक छोटा अनुभव यावरून सांगायचा आहे. माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत, त्यांच्या वडिलांना साधं फक्त लूज मोशन झालं आहे म्हणून त्या क्लिनिकमध्ये ॲडमिट केलं. त्या क्लिनिकमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांनी बीपीचा कफ रात्रभर तसंच राहिला आहे. त्यांनी मला सकाळी फोन केला की वहिनी पप्पांचे बोटं आहे ना असे काळे वाटतात आहे. मी त्यांना म्हटलं असे कसे काळे होते, तुम्ही लूज मोशन झाला म्हणून सांगितलं ना. तो हाँ बोले लेकिन वो कफ रह गया था ना रात को, वो बांध के रखा था बोले बीपी चेक करने के लिए. आणि त्या पेशंटला गँग्रीन झालं आहे. बिचाऱ्याला ह्या लिटरली वयाच्या 80 वर्षी त्यांना ॲम्पूट करावा लागला हात. म्हणजे एक नर्सेसची जी चूक असते किंवा ज्या अनट्रेन नर्सेस असतात त्या नर्सेसला ही साधी गोष्ट कळत नाही किंवा तो बीपीचा कफ रात्रभर ठेवायचा नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याने आपण रुग्णांच्या जीवाशी खेळला जातो. आता विरारकडे इंडियन पेडियाट्रिक्स असोसिएशन आहेत, त्या लोकांना मी बघितले की ते लोक आता नर्सेसला ते पेडियाट्रिशियन आहेत, तर त्या लोकांनी असं केलेलं आहे की सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग आणि नर्सेसला इनटेक आउटपुटचे चार्ट कसे बनवायचे किंवा पेशंटला मेडिसिन कशा प्रकारे द्यायचे, असे छोटे छोटे ते लोक डॉक्टर लोकांपासून प्रशिक्षण घेणं सुरू केलेलं आहे त्यांनी. म्हणजे त्यांनाही आता असं वाटायला लागलं की ट्रेन नर्स असणं किती गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि हे समाजात फक्त डॉक्टरांनाच वाटून फायदा नाही, तर जे पेशंट त्या नर्सिंग होममध्ये जातात किंवा त्या क्लिनिकमध्ये जातात त्यांनी सुद्धा ती डिमांड करणं गरजेचे आहे. आणि नर्सेसनी स्वतः आपल्याला जे नॉलेज आहे हे इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. जेव्हा समाजाला कळेल की नर्सेसला खरंच नॉलेज असतं, फक्त इंजेक्शन आणि मेडिसिन हेच नाही तर खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या नर्सेसनी स्वतःचं नॉलेज इम्प्लिमेंट करून नर्सिंग डायग्नोसिस करून पेशंट बरा कसा होतो ह्याकडे जर भर दिलं तर मला असं वाटते डॉक्टर लोकांना सुद्धा ते आवडेल की ही नर्स मला खूप चांगल्या प्रकारे हेल्प करू शकते आणि मग मी हिला चांगल्या प्रकारे पेमेंट देऊ शकतो. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये पेमेंट हे सगळे मुद्दे तर आलेच, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण एखाद्याच्या जीवाशी खेळतोय. त्याच्यामुळे तिथे प्रशिक्षित नर्स असणंच खूप गरजेचं आहे. कारण आता ज्या पद्धतीने अनेक छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या, तर फक्त त्या पेशंटला बघणं असं नाही तर अनेक आघाड्यांवर तिच्याकडे स्किल असणं हे खूप. स्टरलायझेशन हे आहे ना मॅडम, म्हणजे ऑपरेशन खूप चांगल्या डॉक्टरकडनं केलं आहे आणि त्या चांगल्या डॉक्टरकडनं केल्यानंतर जर तुम्ही एखाद्या छोट्याशा नर्सिंग होममध्ये किंवा एखाद्या घाणेरड्या जागेमध्ये जर त्या पेशंटला खेळलं तर ती ऊंड नक्कीच खराब होणार. खरं. आणि ती जर ऊंड एकदा खराब झाली तर तुम्ही त्यांना खूप स्ट्रॉंग अँटीबायोटिक द्या, ती ऊंड लवकर खराब होणार नाही. स्ट्रॉंग अँटीबायोटिक दिले म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आता की अँटीबायोटिक स्ट्रॉंग दिलं म्हणजे त्या पेशंटच्या याच्यावर किती परिणाम होणार आरोग्यावर. आणि म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या जर नर्स क्लिनलीनेस व्यवस्थित ठेवला आहे, आरोग्य सांभाळण्यासाठी त्या पेशंटला इवन मोबिलायझेशन केलं आहे, पेशंटला चालण्यासाठी मदत केली, पेशंटला सायकोलॉजिकल सपोर्ट केलं आहे. कारण सगळेच पेशंटकडे जे रिलेटिव्ह येतात, रिलेटिव्हनी सुद्धा पेशंटकडे किती जावं हे फार महत्त्व. ICUमध्ये एखादा जेव्हा रुग्ण असते तेव्हा खूप वेळा नर्सेस आणि डॉक्टर लोकांसोबत नातेवाईकांची भांडणं होतात, पेशंटला बघू देत नाही. पण का बघू देत नाहीत? कारण तिथे तुम्ही जेवढं जाणार तेवढं तिथला हायजीन खराब होणार आणि ICU जेव्हा खराब होते तेव्हा त्या पेशंटला इन्फेक्शन जास्त होते. म्हणजे जे आजारपण आहे ते तर आहेच, पण बाकीचं जे नोझोकोमल इन्फेक्शन आहे त्यांनी सुद्धा पेशंट अजून त्याला अँटीबायोटिक देण्याचं वेळ पडते किंवा मग तिथली जर स्वच्छता मेंटेन केली नाही तर दुसरे आजार होण्याची शक्यता असते. अशावेळी नर्सेसनी किंवा डॉक्टरांनी हे सगळ्या गोष्टीचं भान ठेवतात आणि म्हणूनच नर्सेस क्लिनलीनेस मेंटेन करण्यामध्ये किंवा स्टरलायझेशन मेंटेन करण्यामध्ये नर्सेसचा खूप मोठा हातभार आहे. म्हणूनच प्रशिक्षित नर्स गरजेच्या आहेत आणि हे क्षेत्र हे तितकंच महत्त्वाचं आहे. नर्सिंग क्षेत्र हे तितकं महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये संधीही तशा आहेत. त्याविषयी अजून जाणून घ्यायला आवडेल. कारण बऱ्याच असं होतं की जसं तुम्ही सांगितलं की डॉक्टर किंवा काय ही जी आहेत, पण त्याच्यामध्ये ह्या क्षेत्रातही आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो हे उदाहरण आमच्या समोरच आहे. काय काय संधी आहेत त्याविषयी सांगा. ॲक्च्युली क्लिनिकल साईडला खूप साऱ्या संधी आहेत मॅडम. क्लिनिकल साईडला जर आपण बघितलं तर क्लिनिकल साईडला रजिस्टर्ड नर्स म्हणून आपण काम करू शकतो, रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर म्हणून काम करू शकतो. आता एक कन्सेप्ट आलेला आहे मिडवायफरी नर्स प्रॅक्टिशनर, क्रिटिकल नर्स प्रॅक्टिशनर. म्हणजे त्यांचं जर एज्युकेशन झालेलं असेल स्पेशलाइज कोर्सचं तर नर्स आत्ताचे जे आपण सीझरचं प्रमाण जास्त वाढत आहे ते सीझर कमी होण्यासाठी किंवा
तिने नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी एक प्रशिक्षित नर्स काय करू शकते, तर ते नर्स प्रॅक्टिशनर म्हणून एक चांगला एक अभ्यासक्रम आलेला आहे. क्रिटिकल नर्स म्हणजे ICU मध्ये जेव्हा आपण काम करतो तर क्रिटिकल नर्सला उत्तम नॉलेज असणं गरजेचं आहे. तिला सगळ्या गोष्टी त्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ती क्रिटिकल थिंकिंग करेल तेव्हा ती उत्तम रीतीने हे करू शकेल. बरोबर. ऑपरेशन थिएटरमध्ये आता माझ्याकडे एक नर्स आहे, सिस्टर आहेत की ज्या रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा ऑपरेशन थिएटरमध्ये काम करतात. त्या काम करू शकतात. असे क्लिनिकल ऑन्कोलॉजी नर्स म्हणून काम करू शकते, सायकॅट्रिक नर्स म्हणून काम करू शकते, स्टोमा केअर नर्स म्हणून काम करू शकते. स्टोमा केअर नर्स म्हणून 3 महिन्याचा कोर्स आहे मॅडम टाटा हॉस्पिटलला. ओके. तर त्या 3 महिन्याच्या कोर्समध्ये त्यांना स्टोमा केअर कशी करायची हे शिकवलं जाते. आणि आता जर कॅन्सरचं प्रमाण वाढते आणि त्या स्टोमा केअरचे जे पेशंट असतात त्यांना ती की इव्हन बाहेरच्या प्रायव्हेट क्लिनिकला सुद्धा त्या लोकांना त्याची केअर कशी घ्यावी हे कळत नाही. आणि अशावेळी जर अशा नर्सेस उदयास आला किंवा असं नर्सेसला जर नॉलेज असेल तर मला असं वाटते ती त्याच्यामध्ये चांगलं नॉलेज असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं करिअर करू शकते. इन्फेक्शन कंट्रोल नर्स आहे, पब्लिक हेल्थ नर्स आहे, नंतर जेडॅट्रिक नर्स आहे जी मोस्ट ऑफ द ओल्ड एज होममध्ये किंवा मग आपल्या इथे जर जेडॅट्रिक वॉर्ड असेल तर त्या ठिकाणी ती तिचं नॉलेज इम्प्लिमेंट करू शकते. नंतर ऑपरेशन थिएटरचं मी बोललेच तुम्हाला. नंतर पेडॅट्रिक नर्स आहेत, ज्या पेडॅट्रिक नर्समध्ये तिला त्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ही नर्सला उत्तम प्रकारे माहिती असणं फार गरजेचे आहे. जेव्हा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ॲज अ नर्स म्हणून मला माहिती असेल तेव्हा मी डॉक्टरांना सांगू शकणार आहे की सर ह्या पेशंटला असा प्रॉब्लेम होऊ शकते. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की 24 तास डॉक्टर नसतात. बरोबर. आता डॉक्टरांना हा सुद्धा वेळ नसते की हिस्ट्री किती घ्यावी, कारण रुग्णालयामध्ये पेशंट एवढे असतात. मग जेव्हा नर्सेसला वेळ मिळतो तेव्हा त्यांनी पेशंटची हिस्ट्री घेणं गरजेचं आहे. पूर्ण हेड टू फूट असेसमेंट करणं गरजेचं आहे. हेड टू फूट असेसमेंटमध्ये त्यांना ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणार. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कळली तर आपण डॉक्टरना अर्ली रिपोर्ट करू शकतो. अर्ली डायग्नोसिस झाला तर अर्ली ट्रीटमेंट करू शकतो. मग ह्या अशा प्रकारे जे क्लिनिकल सेटिंगमध्ये आहे. नॉन क्लिनिकल सेटिंगमध्ये नर्स एज्युकेटर म्हणून ती काम करू शकते, नर्स केस मॅनेजर म्हणून काम करू शकते, लीगल नर्स कन्सल्टंट म्हणून सुद्धा ती काम करू शकते. इवन टेलिहेल्थ नर्स आहे, आत्ता नवीन एक कन्सेप्ट आलेला आहे, ते करू शकते. नर्सिंग ब्युरोसुद्धा ती काढू शकते. म्हणजे आता मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूरला खूप सारे हॉस्पिटल आहेत. आणि हॉस्पिटल असताना सपोज जर माझं कुणी ॲडमिट आहे तर मला जर तिथे जायला वेळ नाही आहे किंवा त्यांची पेशंटची मुलं जर फॉरेनला असेल तर त्या रुग्णाकडे कोण लक्ष देणार. मग अशावेळी 1:1 रेशोसाठी त्यांना जर एखादी नर्स, प्रायव्हेट नर्स हवी असेल तर नर्सिंग ब्युरो म्हणून ती काढू शकते. नर्स या रिसर्चर म्हणून उत्तम रीतीने काम करू शकतात. WHO सुद्धा त्यांना रिसर्चसाठी, इवन त्या हॉस्पिटलमध्ये ज्या आहेत आता सध्या, ज्या MSc झालेल्या आहे, BSc झालेल्या आहे, क्लिनिकल साईड ही एकदम बेस्ट आहे मॅडम रिसर्च करण्यासाठी. आणि त्यामुळे जर तिने त्या रिसर्च केलं आहे, त्या रिसर्चमुळेच आज आपण जी आद्यदेवता म्हणतो फ्लॉरेन्स नायटिंगेल, त्या रिसर्चमुळेच त्या आद्यदेवता झालेल्या आहेत. नाहीतर पूर्वी आपल्याकडे नर्सेस म्हणून दाई काम करत होत्या. म्हणजे कुठल्याही काही शस्त्र किंवा काही उपकरणं न वापरता त्यावेळेला आपल्या दाई होत्या. एक्झॅक्टली. त्यामुळे आता जे रिसर्च करायचं आहे ते उत्तम रीतीने आपण नर्स म्हणून, जर माझं BSc झालेलं आहे, MSc झालेलं आहे, MSc झाल्यानंतर मला रिसर्चचं नॉलेज असणारच आहे, तेव्हा मी ते नॉलेज वापरून मी रिसर्च सुद्धा करू शकते. म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की जेवढे काही आता तुम्ही हे ज्या संधी सांगितल्या की पूर्वी फक्त असं होतं की नर्स फक्त रुग्णालयात काम करणं, पण आता हे इतकं बदललं आहे. म्हणजे ज्या फॅकल्टीज किंवा जेवढे तुम्ही नावं सांगितली, म्हणजे इतकी क्षेत्र ओपन आहेत की कुठेही ती भरारी मारू शकते आणि उत्तम प्रकारे ह्या क्षेत्रात करिअर करू शकते. भरारी म्हणजे ती उडून परदेशात सुद्धा जाऊ शकते. आता परदेशात जाण्याचं सुद्धा खूप प्रमाण वाढलेलं आहे नर्सेसचं. अतिशय उत्तम क्षेत्र खरं तर हे करिअर म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. आणि फॉरेनमधल्या इंडियन नर्सेसला फॉरेनमध्ये खूप डिमांड आहे मॅडम. म्हणजे सांगायला मला फार आनंद होतो की खूप साऱ्या नर्सेस फॉरेनला जातात, त्या तिथं वास्तव्य करतात, त्या तिथे परमनंटली राहण्याचं सुद्धा कितीतरी, इवन आमच्या मैत्रिणी ज्या आहेत त्यासुद्धा ऑस्ट्रेलियाला, USA ला, जर्मनीला स्थायिक झालेल्या आहेत. म्हणजे तिथे सुद्धा जाण्याची खूप उत्तम. इवन जर्मनीला आता शासनाने स्किल डेव्हलपमेंटच्या थ्रू शासनाने MOU केलेला आहे जर्मनीसोबत. तिथे गव्हर्नमेंट थ्रू आता नर्सेसला जाता येणार आहे जर्मनीला. म्हणजे अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. आपल्याकडे खरं तर विषय खूप मोठा आहे, वेळेची कमी आहे. सगळ्या रुग्णांसाठी किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी काय तुम्हाला सांगावं असं वाटतं? कारण की प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते आणि
नर्स, रुग्ण आणि त्यांचं कुटुंब हे एक खरं तर एक सर्कल आहे. तर काय सगळ्यांना सांगावं असं वाटतं? रुग्णाला मी सांगेल की जे नर्सेस आहे, म्हणजे आत्ता नर्सेसचं जे क्षेत्र आहे हे फक्त इंजेक्शन आणि मेडिसिन ह्याच्यापुरतं मर्यादित नसून त्यांना खूप चांगल्या प्रकारे नॉलेज आहे. त्या नॉलेजचा उपयोग नर्सेसनी करणं अपेक्षित आहे आणि रुग्णांनी त्यांच्याकडनं तशा प्रकारे सेवा करून घेणं अपेक्षित आहे. आणि समाजाने सुद्धा हे लक्षात ठेवावं की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा, पण तुम्ही ट्रेन नर्सेसकडनं तुम्ही सेवा करून घ्या. कारण अनट्रेन नर्सची जी एखादी चूक आहे, आपलं शरीर हे मशीन नाही आहे की ते कंटामिनेशनला टाकू शकतो. आपण चालतं बोलतं मनुष्य आहे, त्यामुळे एक्सपेरिमेंट काय करू शकत नाही आहे. जे आहे ते आपल्याला कशा प्रकारे चांगलं होता येईल. मी केरळचं उदाहरण दिलं मॅडम. केरळमध्ये 100% साक्षरता आहे, ती मोस्ट ऑफ द नर्सिंगच्या भरोश्यावर आहे. कारण केरळमध्ये जर गेलं तर प्रत्येक घरामध्ये नर्स आहे. मला असं वाटतं की पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती वेळ येईल की प्रत्येक घरामध्ये नर्स असेल. आणि जेव्हा घरामध्ये नर्स असते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आपण कशा टॅकल केल्या पाहिजे, किंवा जे आजार पण आलं आहे, सर्दी खोकला झाली तर त्यावर काय केलं, काय करायला हवं, छोटी अजून BP आणि डायबिटीज कसं वाचता येईल. आत्ता जर सध्या बघितलं तर जे आमच्या सिनियर नर्सेस होत्या ह्यांना मोस्ट ऑफ द डायबिटीज आणि हायपरटेन्शन, कारण तेव्हाचे असा काळ होता की नर्सेस कमी आणि रुग्णांची संख्या जास्त. तेव्हा ती जी तारेवरची कसरत होती तिची, जेव्हा काम करायला जायची ती क्लिनिकल साईडला, तेव्हा ती क्रिटिकल थिंकिंग करायला तिला वेळच नव्हता की तरीही त्या इतक्या एक्सपर्ट होत्या. कारण डॉक्टर लोकांची संख्या तेव्हा कमी, नर्सेसची संख्या तेव्हा कमी. आता नर्सेस भरपूर आहेत सगळ्या रुग्णालयामध्ये, प्रायव्हेटला असू द्या गव्हर्नमेंटला असू द्या. आता नर्सेसचं प्रमाण आहे. रेशो जरी मेंटेन होत नसला तरीसुद्धा नर्सेस आहेत त्या आत्ताच्या काळातल्या मुली स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा तशाच जपतात, त्या अंगावर काढत नाही. पूर्वीच्या नर्सेस अशा होत्या की त्या स्वतः आजार पण करत होत्या. नक्कीच. तसं आता नर्सेस नाही, आता त्या स्वतःच्या तब्येतीला घेतात. म्हणजे त्या स्वतःच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्स सध्या त्या करत असतात. आणि अशा प्रकारे जर मला असं वाटते नर्स जर मिळाली समाजाला तर खूप चांगल्या रीतीने समाजामध्ये जनजागृती होईल. नंतर तिला ते बॅलन्स करता येईल की आपण कशा प्रकारे, किंवा समाजाने सुद्धा तिला कुटुंबाची कशी काळजी घेता येईल. आणि समाजाने सुद्धा तिला त्या प्रकारे ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे की ही नर्स आहे, ही मशीन नाहीये. खरंच. आणि त्यामुळे तिची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. आज आपण बघितलं की अख्ख्या पूर्ण आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण आता बघितलं की छोट्या छोट्या गोष्टींनी त्या नर्समध्ये काय क्षमता आणि काय गुण असणं आवश्यक आहे. त्यामुळे मॅडम तुम्ही इथे आलात, एवढी छान माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू.